रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नहीं करना तो फिर बोलना भी है नहीं. अभी माना मार्च में लाया वहाँ से तुमको डेवलप होता इथे बात आमचं करा. आता ना मैं वहाँ पे आता ना वहाँ पे काय मागणीसाठी उपोषण आहे? भोकरदन शहरातील जनतेला खडकपूर्णा धरणातील पाणी पुरवठा व्हावे यासाठी माझा अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सुरू केलेला आहे. कारण ह्या शहरातील जनतेला पाण्यासाठी वनवन भटकावं लागलेलं. कुठंही पाणी नाही, हापसीला पाणी नाही, बोरला पाणी नाही. गेल्या 7 महिन्यापासून दानापूरच्या धरणात पाणी नसल्यामुळं आजपर्यंत जे पाणी जनतेनं इकडून तिकडून मागण्याचे प्रयत्न केले आणि ह्या ठिकाणी 35 टँकर मंजूर असून 35 टँकरच्या स्वरूपात म्हणजे दोन टिरपा धरल्या. प्रत्येक टँकरला 2 टिरपाची मंजुरी दिलेली आहे. 70 टँकर या पाणी फिल्टर या ठिकाणी यायला पाहिजे होते, परंतु आपण त्याचं ॲव्हरेज बघितलं तर 30-35चं दररोजचं येऊ लागलं. म्हणजेच 35 टँकरची कमतरता भासू लागली आणि 35 टँकर कमी पडू लागले. म्हणजे एक टँकर 24,000 लिटरचं आहे. तर आपल्या शहरातील जनतेला किती टंचाई निर्माण होऊ लागली. महिनाभर पाणी येत नाही अशी परिस्थिती निर्माण असल्यामुळं आणि खडकपूर्णा धरण संयुक्त सिल्लोड भोकरदन पाणीपुरवठा योजना ही 2014ला मंजूर होती. तिचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु 500 HP पेट्रोल पंप हा कुंभारझरी या ठिकाणी खडकपूर्णा धरणावर आहे आणि 20 HP 2 पंप इरेगाव या ठिकाणी आहे. परंतु जो 500 HP पंप होता त्या ठिकाणचं वीज बिल थकीत आहे 48 लाख रुपये. तरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी त्या वीज बिलाचा प्रश्न जसा आज ही पाईपलाईन संयुक्त सिल्लोड भोकरदनची ही 2014ची असून तिचं आतापर्यंत ॲग्रीमेंटसुद्धा केलेलं नाही. परंतु माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सांगितलं की पाणी टंचाई असल्यामुळं आम्ही सध्या तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी देतो. जशी तात्पुरत्या स्वरूपाची पाणी उपसाला आम्हाला परवानगी दिली, तशीच आज रोजी ते मागचं थकीत बिल बाजूला ठेवा. यांनी ACला फोन केला पाहिजे, MSCBच्या जिल्हाधिकारी जालना यांनी, आणि ते त्या ठिकाणची विद्युत पुरवठा सुरू झाला म्हणजेच पाणी येतं. पाण्याची पाईपलाईन आहे, टाकीपर्यंत पाणी आलेलं आहे, इरेगावपर्यंत आलं. इरेगावपासून पाईपलाईन ह्या फिल्टरपर्यंत अनुवापाटीपर्यंत आलेली आहे आणि त्या टाकीतसुद्धा पाईप टाकलेले आहे. फक्त काय करायचं आहे की लाईट टाकायला लावायची, ACला फोन करायचा, आपलं पत्र द्यायचं. कारण एकीकडं आपल्याला याचं बिल येईन जवळपास महिन्याचं 5-6 लाख रुपये. परंतु आपण हे 5-6 लाख रुपये खर्च करण्यासाठी का याच्याकडे लक्ष देत नाही? कारण आपलं ह्या 35 टँकर जे मंजूर झालेले आहे याच्यावर आपला खर्च पाहिला तर जवळपास 70-75 लाख रुपये आपला खर्च होऊ लागला. म्हणजे इथं आपली शासनाची सुद्धा बचत होणार आहे. महिन्याची 60-65 लाख रुपये आपले इथं वाचणार आहे आणि लोकांनासुद्धा दररोज रेग्युलर पाणी मिळणार आहे. ह्यामुळं मला अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ आली. मी सुरेश पाटील तळेकर. जोपर्यंत खडकपूर्णा धरणातलं पाणी शहरातील जनतेला मिळणार नाही तोपर्यंत उपोषण हे अन्नत्याग या ठिकाणी सुरू राहील.